लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर आजचा भाग अतिशय मनापासून ऐका. काय सुंदर संवाद आहेत काव्या आणि पार्थचे आजच्या भागात. अमेझिंग. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बरोबर ही सुनीता फोटो डिलीट करेल. अगदी सुरुवातीला तसंच दाखवलं. या मानिनीताई फोटो बघायला जातात तेव्हा ही सुनीता तिकडनं डिलीट करते आणि सुनीता विचार करते आता मला व्हिडिओ फुटेज मिळालं की मानिनीकडे जाते आणि मग बघते ती काव्या काय करते ते. आणि आता इकडे मानिनीताई विचार करताय की ह्या सुनीताने कुठला फोटो डिलीट केला बरं. इकडे काव्या आणि अनिशाचं बोलणं पुन्हा कंटिन्युअसली दाखवलंय. काव्या म्हणते अनिशा मी मूव ऑन झाले ग, पण काय आहे ना माझ्या मनातल्या भीतीचं काय करू. अनिशा म्हणते कसली ग भीती काव्या. काव्या म्हणते अगं काल रात्री मी आणि जेव्हा किचनमध्ये भेटलो. अनिशा म्हणते पुन्हा भांडलात ना. काव्या म्हणते नाही ग भांडलो नाही, आम्ही शांतपणे आणि मॅच्युअरपणे बोललो. पण नेमकं काय झालं तिथे पिहू आली. अगं तिने आम्हाला बोलताना पाहिलं का, तिने आमचं बोलणं ऐकलं का. अगं असे असंख्य विचार मनात चालू असतात ग. सतत भीती वाटते मला मनात, जीवाबद्दल आणि माझ्याबद्दल कोणाला कळलं तर. अनिशा म्हणते अगं काव्या मग तू हे सगळं जिजूंना का सांगत नाही. पार्थ जिजूंना सांग ना सगळं. काव्या म्हणते काहीतरीच काय बोलतेस अनिशा, आत्ता तर ते रिकवर होत आहेत आणि त्यांना मोठा धक्का देऊ का हा. अनिशा म्हणते काव्या अगं कधी ना कधी तुला सांगायचंच आहे, मग विश्वासात घेऊन सांग ना. आणि तसंही तू ऑलरेडी त्यांना हिंट दिलीच होतीस. ए काव्या लक्षात ठेव, आपण आपल्या पार्टनरपासून कधी काही लपवायचं नसतं बरं. बरं भलेही तू हे लग्न नको मानूस, पण तुला तर ते एक्सेप्ट करावं लागणार आहे ना की पार्थ जिजू तुझे पार्टनर आहेत. आणि जवळच्या नात्यात लपंडाव नको ग काव्या. काव्याला आता अनिशाचं बोलणं पटलंय. काव्या म्हणते तुझं बोलणं तसं करेक्ट आहे अनिशा, मी विचार करते आणि बोलते तुझ्याशी नंतर. आता काव्या फोन ठेवून देते आणि विचार करते पार्थला मी खरंच जीवाबद्दल सांगून टाकू का आणि माझ्या पासबद्दल सुद्धा. तेवढ्यात पार्थ येतोय बाथरूममधनं हात पुसत काव्याला विचार करताना म्हणतो की काय झालं काव्या एवढा कसला विचार करताय. इथून पुढचा सीन त्यांनी काय दाखवलाय, नंदिनी या पिहूच्या रूममध्ये अशी बोलत जाते फोनवर. खरं तर ना मला हा सीन दाखवण्याच्या मागे नेमका काय पर्पज आहे ते कळलंच नाही, उगाच दाखवल्यासारखं फील झालं. आता हा पार्थ काव्याला विचारतो काय झालं काव्या, काय प्रॉब्लेम आहे. आणि इकडे ही पिहू काव्या आणि जीवाला आठवते आणि त्या दोघांमधलं फ्लाइंग किस काढायला लागते. पिहू जरा कॉम्प्लिकेटेड आहे असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. तर असो बघा पुढचा सीन म्हणजे बघितला तुम्ही तर कळेलच तुम्हाला मी असं का म्हटलंय. आता ही पिहू जेव्हा ते चित्र काढत असते असं तिने लांबून फ्लाइंग किस देतात एकमेकांना, असं ते काव्या जीवाचं काहीतरी चित्र काढलंय बघा तुम्हाला दिसेलच. आता नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलत येते पिहूच्या खोलीत आणि पिहू चित्र काढत असते. नंदिनी फोनवर बोलणं पूर्ण करते आणि पिहूकडे बघते. पिहू आता नंदिनीला बघून थोडी घाबरते. नंदिनी म्हणते काय ग पिहू चित्र काढतेस. अगं किती दिवसाने पाहिलं तुला चित्र काढताना, बघू ग कसलं चित्र काढते. पिहू आता ते चित्र लपवत म्हणते नको ग वहिनी चांगलं नाही आलंय. नंदिनी म्हणते अगं बघू तरी. पण पिहू आता ते चित्र घेऊन बाजूला जाते आणि म्हणते नको ते चित्र चांगलं नाही आलंय वहिनी. आता या सीनमध्ये म्हणजे पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय ही काव्या पार्थशी तिच्या भूतकाळाबद्दल बोलायला जाते. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला पार्थचं उत्तर ऐकून खूप छान वाटेल बरं का. काव्याने तर आधी दरवाजा लावून घेतलाय. आता ती पार्थला म्हणते पार्थ म्हणतो काय झालंय अपसेट दिसताय काव्या. काव्या म्हणते मला तुमच्याशी बोलायचंय. पार्थ म्हणतो कुठल्या विषयासंदर्भात. काव्या म्हणते माझ्या भूतकाळाविषयी. आणि पुन्हा नंदिनी आणि पिहूचा सीन दाखवला त्यांनी मध्येच. आता नंदिनी बळजबरी ते चित्र खेचते आणि म्हणते पिहू बघू दे ग मला, चांगलं नाही आली चित्र तर काय झालं बघू तर दे. असं म्हणून तिने ते चित्र बघितलंय आणि त्यावरचं चित्र बघून ती शॉक झाली आहे. आता पुन्हा या काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला पास्ट बद्दल काय बोलायचंय. काव्या म्हणते पार्थ प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, तो चांगला असो वाईट असो पण तो असतो. पण काय आहे ना पार्थ, लग्नाआधी सलग कांदे पोहे कार्यक्रम करायच्या आधी सुद्धा प्रश्न विचारले जातात. आवडीनिवडी काय आहेत एकमेकांच्या, सवय काय आहे, एकमेकांचे काही सिक्रेट आहेत का, काही दोष तर नाही आहेत ना एकमेकांमध्ये. पण आपल्या दोघांमध्ये कधी काही बोलणंच झालं नाही ना पार्थ. आपली सिक्रेट्स म्हणा किंवा आपला भूतकाळ म्हणा, म्हणजे याबद्दल आपण काही बोललोच नाही ना. पार्थ म्हणतो हो बरोबर आहे, मला तुम्हाला विचारायची काही गरजच नाही वाटली. काव्या म्हणते का. मग पार्थ म्हणतो घडून गेलेल्या गोष्टींबद्दल काय बोलायचं, पास्ट इज पास्ट. काव्या म्हणते घडून गेला असेल पास्ट तरी तो आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरवर परिणाम करत असेल तर. पार्थ म्हणतो तरी सुद्धा. काव्या म्हणते अहो मनात विचार येतात ना. पार्थ म्हणतो तसे विचार बाजूला सारायचे मग. काव्या म्हणते सोपं आहे बोलणं,
पण करणं इम्पॉसिबल आहे पार्थ. पार्थ म्हणतो, काय आहे ना काव्या, तुम्ही कसा विचार करताय त्यावर सगळं अवलंबून असतं. काव्याला प्रश्नच पडलाय. काव्या म्हणते, पार्थ मला एक गोष्ट सांगा की मी आपलं लग्न झाल्यापासून तुमच्याशी तुसडेपणाने वागायचे, म्हणजे मी तुम्हाला साधं मित्र मानायला पण तयार नव्हते, तेव्हा तुमच्या मनात काही विचार नाही आले का की माझं काही भूतकाळ असेल का, मला विचारावं वगैरे वगैरे. पार्थ म्हणतो, नाही, माझ्या मनात असा काही विचार आला नाही. म्हणजे मी लग्न मंडपातच तुम्हाला विचारलं होतं, तुमचा काही भूतकाळ आहे का, तुमच्या मनात कोणी आहे का. काव्या, मी यासाठीच विचारलं होतं की तुमच्या भूतकाळामुळे तुम्ही तुमचं आयुष्य पुढत नाही जगू, आणि तुम्ही मला उत्तर नाही दिलं होतं तेव्हा तिथेच माझ्यासाठी विषय संपला. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. राहिला प्रश्न, तुम्ही माझ्याशी लग्नानंतर तुसडेपणाने वागत होता तेव्हा मला असं वाटत होतं, म्हणजे तसं मीच माझ्या मनाला समजवत होतो की तुमचं लग्न मनाविरुद्ध झालंय म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी. मग काव्या म्हणते, अशा काव्याशी आपलं लग्न झालंय म्हणून प्रचंड त्रास होणारे तुम्हाला असं एकही क्षणाला नाही वाटलं पार्थ. पार्थ म्हणतो, नाही, अजिबात नाही वाटलं, कारण मी आपल्या नात्याचा भविष्यासाठी विचार करत होतो काव्या. काय आहे ना, तुम्ही नेहमी म्हणत असता मी काव्या आहे काव्या, तसं मी सुद्धा पार्थ देशमुख आहे. जेव्हा मी एखाद्याला जीव लावतो ना काव्या, तेव्हा तो जीव मी 100% लावतो. एखाद्यावर प्रेम केलं ना तर तेही मी 100% करतो, आणि एखादी गोष्ट नशिबावर सोडली ना तर त्यावर मी विश्वास ठेवतो. गोष्टी बदलतात काव्या, तुम्ही करून बघा, जमेल तुम्हाला. आता पार्थ इतकं छान समजवतो पण तरी काव्याला ते पटेना. म्हणजे ती म्हणते, पार्थ मला नाही जमणार ते. पार्थ म्हणतो, जमेल काव्या, माझ्या सहवासात राहून तुम्हाला सगळं जमणार आहे हळूहळू, नका काळजी करू. असं म्हणून तो आता बाजूला जातो आणि म्हणतो, काव्या, माझी सकाळची गोळी राहिली बहुतेक घ्यायची. त्याची गोळी शोधता शोधता म्हणतो, पास काय आहे काव्या, काय घेऊन बसल्यात पास्ट. अहो माझा पास तर इथे घरात माझ्या समोर, मी त्यांच्यासोबत कितीही वेळ बोलू शकतो. कारण काव्या, आम्ही 3M फ्रेंड्स आहोत. आता या 3M फ्रेंड्सचा अर्थ मला काही कळला नाही बरं का प्रेक्षकांनो, काही आजच्या जनरेशनचा शब्द असावा, म्हणजे तो मी ऐकलेला नाही आहे म्हणून म्हणते आहे. तसे आजकालच्या जनरेशनचे बरेच शब्द माहिती आहेत मला थोडे थोडे. असो, आता काव्या म्हणते, काय आहे ना देशमुख, हे झालं तुमच्या भूतकाळाबद्दल. तो भूतकाळ खूप सॉर्टेड आहे. माझं तसं नाही आहे. तुमच्या भूतकाळाला व्यवस्थित क्लोजर आहे, पण माझ्या पासला अजूनही सबब मिळालेलं नाही आहे अजून. कसं असतं ना पार्थ, दोन माणसं जेव्हा त्यांच्या आयुष्यात पुढे जातात ना तेव्हा एकमेकांकडे वळून नक्की बघतात. समोर जाणाऱ्या माणसाची आकृती जेव्हा आपल्याला मागे वळून बघताना दिसते ना तेव्हा कुठेतरी जाणवतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आता नाही आहे. माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही आहे, पण म्हणूनच मी हे सगळं तुम्हाला विश्वासाने सांगते आणि तुम्हाला सांगावं असं मला वाटतंय. आता पार्थ म्हणतो, म्हणजे तुमचा भूतकाळ अजूनही तुमच्या मनात आहे का काव्या. काव्याला नेमकं काय सांगायचंय प्रेक्षकांनो हे तुम्हाला कळलं का. तिचं असं म्हणणं आहे की ती तिच्या भूतकाळाला विसरली आहे, पण त्या भूतकाळाला तिला वळून वळून बघायची इच्छा नाही आहे, पण तरीसुद्धा तो भूतकाळ तिच्या समोर येतोय. आणि एकमेकांच्या आयुष्यात क्लिअरिटी असली ना की पुढचं आयुष्य जगायला सोपं जातं असं काव्याला वाटतंय. पण पार्थला असं वाटतंय की आपण जर एकमेकांमध्ये अति क्लिअरिटी ठेवली तर ऑकवर्डनेस वाढेल. असो, ज्याच्या त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याचं हे दाखवलं आहे त्यांनी एक झलक. पार्थचं असं म्हणणं आहे की पास्टबद्दल माहिती करून घ्यायची काही गरज नाही आहे, आणि काव्याचं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला भूतकाळाबद्दल सांगते जेणेकरून आपलं भविष्य सुकर होईल. आता इकडे पुन्हा नंदिनी आणि या पिहूचा सीन दाखवलाय. या पिहूने आता खालून असं एक हात फ्लँकीस देतोय असं काढलंय आणि दुसरा हात असा अडवतोय. नंदिनी आता ते विचारत म्हणते, काय आहे हे बेटा, अगं पिहू हे कुठल्या रेफरन्सने तू चित्र काढलंय. आता पिहूला काव्या आणि जीवा आठवतात आणि आता ती ते सगळं आठवून म्हणते, अगं नाही ग वहिनी, हे चित्र मी काही रेफरन्सने वगैरे नाही काढलं, मी असंच काढलं हे चित्र. नंदिनी म्हणते, नाही पिहू, खरं खरं बोल, या चित्राचा अर्थ काय आहे. नंदिनी असं विचारत असते खोदून खोदून, तेव्हा पिहू म्हणते, नाही ग वहिनी, सहज काढलं मी, असंच काढलं ग, अगं काही अर्थ नाही आहे या चित्राचा. नंदिनी पिहूला म्हणते, ये बेटा इथे बस बरं आणि मला खरं खरं सांग, तू कोणाला असं करताना बघितलंयस का. नंदिनीला डाऊट येणं स्वाभाविक आहे. नंदिनी तिला खोदून विचारते, बेटा काही लपवतेस का पिहू माझ्यापासनं, काही असेल तर सांगून टाक मला, तुला पुढे जाऊन त्रास होतो ना मग. नंदिनी ताईशी काही शेअर नाही करणार का. पिहू विचार करते मनात, काय करू, सांगून टाकू का नको सांगून टाकू. नंदिनी म्हणते, पिहू काय विचारते बेटा, मी
काय झालं, काय अर्थ आहे या चित्राचा? नंदिनी आता विचारत असताना पिहू जरा गडबडून म्हणते, अगं नाही ग वहिनी, मी काही अर्थाने नाही काढलं, सहज काढलंय मी चित्र. नंदिनी म्हणते, नाही पिहू, तू सहज चित्र काढणार नाहीये, मला माहिती आहे. मागच्या वेळेला तू चित्र काढलं तेव्हा माझ्या किडनॅपिंगशी या सगळ्या गोष्टीचा संबंध होता. मी लग्नातून किडनॅप झाले म्हणून तू चित्र काढलं होतंस. पिहू बेटा, खरं खरं सांग, जे असेल ते मनातलं मोकळं सांग बरं. पिहू आता काहीतरी थाप मारते आणि म्हणते, अगं वहिनी, ते ना मी चित्र ना ते याच्यावर पाहिलं आणि काढलं. अगं ते काय इंटरनेट म्हणतात ना, त्यावर बघितलं आणि काढलं. नंदिनी म्हणते, इंटरनेटवर काढलं तू? त्यावर पाहिलं असं? खरंच ना पिहू? नक्की ना बेटा? पिहू म्हणते, हो ग वहिनी, खरंच. मग नंदिनी तिला प्रेमाने समजवते, हे बघ पिहू बेटा, इंटरनेटवर जशा चांगल्या गोष्टी असतात तशा नको त्या गोष्टी असतात. यापुढे इंटरनेट वापरताना आई बाबा कोणाला तरी सोबत घेऊन बसायचं, कळलं का? आता नंदिनी पुढे म्हणते, राहिला प्रश्न चित्राचा. आता तुझं वय नाही आहे बेटा हे सगळे चित्र काढण्याचं. जेव्हा तू वयात येशील ना तेव्हा मी सगळं तुला समजावेल, पण तोपर्यंत हे असले चित्र काढायचे नाही हं बेटा. पिहू म्हणते, हो वहिनी, बरोबर आहे तुझं. आता मी असं चित्र नाही काढणार. इट्स नॉट फॉर माय एज. सॉरी वहिनी. नंदिनी म्हणते, हरकत नाही आहे बेटा, काही हरकत नाही आहे, जा आता. असं म्हणून आता तिने तिची ड्रॉइंग बुक तिला परत दिली आहे. आणि आता मात्र नंदिनीच्या डोक्यामध्ये बरेच विचार घोळायला लागलेत. साहजिक आहे, घरातलं लहान मूल असल्या गोष्टीचा विचार करतं म्हटल्यावर टेन्शन येणारच. पण हा सीन जरा उगाच घातला असं मला वाटलं. प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्स काय आहे मला नक्की सांगा. आता नंदिनी विचार करते, पिहू अशी विनाकारण चित्र काढणाऱ्यातली नाही आहे. असं का वाटतंय मला की पिहू माझ्यापासून काहीतरी लपवते? पार्थ काव्याला विचारतो, बोला काव्या, अजूनही तुमच्या मनामध्ये तुमचा भूतकाळ आहे का? काव्या त्याला पटकन उत्तर देते, नाही पार्थ, माझ्या मनात आता तसं काहीही नाही आहे. मग पार्थ म्हणतो, झालं तर मग काव्या, मला ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपके बीते कल में मुझे कोई दिलचस्पी नहीं है. फिसकारलेली मांजर. काव्या म्हणते, काय मस्करी करताय पार्थ, मी सिरियसली बोलते तुमच्याशी. पार्थ म्हणतो, काव्या प्लीज, तुम्ही जर काही सांगायला गेलात तर आपल्यामध्ये विनाकारण ऑकवर्डनेस येईल. आणि तो ऑकवर्डनेस म्हणजे माझ्या मनावर, माझ्या मानगुटीवर बसलेल्या एखाद्या वेताळासारखा असेल. तुम्ही बसा, मी तुम्हाला समजवतो, बसा बरं. असं म्हणून तो काव्याला तिथे त्याच्या जवळ बसवतो. पार्थ पुढे म्हणतो, हे बघा, कसं असतं, जसं पाण्यावर दिवे सोडतात ना तसे विषय सोडून द्यायचे असतात काव्या. मी सुद्धा माझ्या बऱ्याच गोष्टी अशा सोडून दिल्यात आयुष्यातल्या. तुम्ही आता भूतकाळातला विचार करता आहात, पण आता आपल्या नात्यांचा विचार करा, आपल्या पुढच्या नात्याचा विचार करा. तुम्ही आधी कशा होतात, आता कशा आहात. आपल्या जबरदस्तीच्या लग्नापासून आत्तापर्यंतच्या मैत्रीच्या प्रवासाचा विचार करा. आणि आता त्याने ती फ्रेंडशिप बँड दाखवली काव्याला आणि म्हणतोय, तुम्ही आपल्या लग्नानंतर किती चिडायच्या, किती रागवायच्या, म्हणजे आता तुम्ही किती छान छान फिसकारताय. म्हणजे इथे जमिनीवर झोपण्यापासून ते बेडवर उलटं सुलटं झोपण्याच्या प्रवासाचा विचार करा. मी तुमच्यासाठी फ्रूट सॅलड आणलं होतं ना, ते आठवा. त्याला असं म्हणायचं आहे की आपले चांगले क्षण आठवा. मग पार्थ म्हणतो, अरे मी तर गोळ्याच घेतल्या नाही, मी खाऊन घेतो काहीतरी. म्हणजे बोलता बोलता अचानक पार्थला असं आठवतं, त्यांनी दाखवलं. काव्या म्हणते, थांबा जरा, मी आणते तुमच्या गोळ्या, बसा तुम्ही, आराम करा. आणि बोलता बोलता यांचं बोलणं अचानक डायव्हर्ट होऊन जातं असं त्यांनी दाखवलं आहे. पण छान दाखवला ना दोघांमधला हा संवाद, खूप सेन्सिबल वाटला. प्रेक्षकांनो, या मालिकेत एवढे कॅरेक्टर आहेत, बाप रे बाप, सांगताना दमछाक होते. एखादा लाईक करायला नक्की विसरत जाऊ नका. तर पुढे बघा, काव्या आता गोळ्या आणण्यासाठी जाते खरी बाहेर, पण तिच्या मनात आता असंख्य विचार येत आहेत. पार्थला तो विषय एवढा सिरियस वाटत नाही आहे, पण काव्यासाठी तो विषय प्रचंड सिरियस आहे. काव्या विचार करते आता, पार्थचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे म्हणून ते काही ऐकायला तयार नाही आहेत, पण माझी इच्छा आहे की पार्थने हे ऐकावं कधीतरी. मला त्यांना विश्वासाने सांगायचं आहे की याआधी माझ्या भूतकाळात त्यांचा लहान भाऊ जीवा होता. जेव्हा मी पार्थला हे सांगेल तेव्हाच मी या दडपणातनं मोकळी होईल. आता मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा, काय वाटतं तुम्हाला, काव्याने पार्थला जीवाबद्दल सांगायला हवं की नको? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पुढे जीवाचा सीन दाखवला आहे त्यांनी. आता जीवा आनंद निवास कसा हस्तगत करतो, इथून पुढे सगळी त्यांनी तीच प्लॅनिंग दाखवली आहे. जीवा महाजनी काकांना घेऊन आलाय त्या भास्करच्या ऑफिसच्या बाहेर. आता महाजनी काका प्रचंड टेन्शनमध्ये आहेत, त्यांना फुटलाय घाम. जीवा म्हणतो, काका सावकाश, टेन्शन नका घेऊ, ओके ओके, मी आहे ना. अहो चंद्रकांत सरपोतदार. आता ते घाबरतात आणि म्हणतात, कोण चंद्रकांत सरपोतदार?
जीवा म्हणतो काका असं काय करताय? महाजनी काका तुम्ही चंद्रकांत सरपोतदार आहात, मी समजवलं ना तुम्हाला मगाशी. महाजनी काका म्हणतात अरे आहे रे, लक्षात आहे माझ्या. अरे मी घाबरलोय रे जीवा, म्हणून घाम फुटलाय रे मला. ए जीवा मी काय म्हणतो, मी जर पकडल्या गेलो तर काही माझं जप्त नाही होणार ना? अरे माझा विजा बिजा जप्त झाला तर? जीवा म्हणतो अहो काका कशाला टेन्शन घेताय, मी आहे ना तुमच्या सोबत, तुम्ही कमाल कराल कमाल. महाजनी काका म्हणतात कमाल बिमाल सगळं ठीक आहे, पण गडबड झाली तर? अरे जी लोक तुला फसवू शकतात जीवा, त्यांनी मला उलट सुलट प्रश्न विचारली तर? ए जीवा या नाटकाचा रायटर तू आहेस रे बाबा, पण त्यांनी जर ऐन वेळेला काही इम्प्रोव्हायझेशन केलं तर आपल्या नाटकावर परिणाम होईल ना. जीवा म्हणतो सर सर करेक्ट बोललात, या नाटकाचा रायटर मी आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. हे बघा तुमच्याकडे एक गंमत असणार आहे. आता जीवाने ते एअरपॉड्स दिलेत बरं का महाजनी काकांना आणि म्हणतोय ढँटडॅन हे एअरपॉड्स. मग आता महाजनी काका म्हणतात हे जीवा तू काय मला गाणी ऐकवणार आहेस का? जीवा म्हणतो नाही काका, हे बघा हे 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 कानात घाला, तुमच्या एका कानात घाला. महाजनी काका एका कानात घालतात आणि ते ब्लूटूथ ऑन करतात. जीवा म्हणतो आता हे ब्लूटूथ तुमच्या फोनला कनेक्ट करा. मग आता जीवा म्हणतो आता मी तुम्हाला फोन करतोय, कॉल उचला बरं. महाजनी काका म्हणतात इथल्या इथे फोन कशाला करतोय? जीवा त्यांना मिठी देतो आणि म्हणतो अहो काका मी आहे ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, शांत व्हा बरं, आता हे खिशात ठेवा. मग आता ते महाजनी काका गडबडून गेलेत, ते जीवाच्या खिशात फोन ठेवायला जातात. जीवा म्हणतो काका तुमच्या खिशात फोन ठेवा आणि शांतपणे ऐका, जे काही घडतंय ना ते आपण फोनवर ऐकणार आहोत. आत काय काय करायचंय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे काका. महाजनी काका म्हणतात अरे हो म्हणल्याशिवाय पर्याय आहे का माझ्याकडे जीवा? जीवा म्हणतो काका ते तर खरं आहे, टेन्शन नका घेऊ आणि काय करा, नाटक करताना तुम्ही पाणीपुरीसारखे एन्जॉय करा. महाजनी म्हणतात काय? जीवा म्हणतो काका हो एन्जॉय करा ना, मजा येणार आहे तुम्हाला. अहो चंद्रकांत सरपोतदार मज्जा येणार आहे. पुन्हा महाजनी काका विसरून जातात आणि म्हणतात कोण चंद्रकांत सरपोतदार? जीवा म्हणतो काका हो तुम्ही आहोत ना, चला चला जा 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 असं म्हणून आता त्याने पाठवलंय फायनली महाजनी काकांना. पण आता जीवालाही टेन्शन आलंय, महाजनी काकांना हे जमेल का? आता हे दोघेही लबाड एकमेकांशी बोलताना दाखवलंय, म्हणजे ज्याने आनंद निवास विकत घेतलं तो आणि ज्याने फ्रॉडमध्ये विकलं तो सुद्धा, हा भास्कर आणि तो इन्व्हेस्टर. तो म्हणत असतो की जीवा काही करेल का आता, या आनंद निवासला विकत घेईल? त्यावर भास्कर म्हणतो नाही रे, त्या आनंद निवासची किंमत कोटीमध्ये आणि त्याच्या बापाला तो सांगू शकत नाही तो जीवा, त्याला घरी सांगावं लागलं ना तर त्याच्या बापाने त्याची गय केली नाहीच म्हणून समज, नको काळजी करू. आता तो इन्व्हेस्टर म्हणतो मग कशाला त्यांना मुदत दिली आपण, ही जमीन आपण विकत घेतली आणि ती तशीच पडून ठेवायची का? हे बघ लवकरात लवकर हा प्रश्न निकालात काढ, म्हणजे मला माझं लो कॉस्ट हाऊसिंग उभं करता येईल. म्हणजे यांनी जीवाची आयडिया पण चोरली आहे प्रेक्षकांनो, बघा कसले बदमाश आहेत. तेवढ्यात महाजनी काकांची एंट्री झाली आहे, ते म्हणतात नाही करता येणार तुम्हाला. आता जीवा इकडे फोनमधून बोलतोय बरं का महाजनी काकांशी. महाजनी काका येत म्हणतात तुम्ही या जागेवर घर सुद्धा उभं करू शकत नाही. जीवा म्हणतो वा वा काय एंट्री मारली आहे चंद्रकांत सरपोतदार, काय भारी, काय डायलॉग मारलाय तुम्ही, एंट्रीला टाळ्या झाल्या पाहिजे, कमाल. आता भास्कर म्हणतो आपण कोण आहात, कशाला आलाय इथे, कामाला आलायत का काही? त्यावर भास्कर काका म्हणतात तुमचं काम तमाम करायला आलोय, कारण जीवा त्यांना तसं सांगत असतो फोनमधनं. आता मात्र भास्कर म्हणतो एक्सक्यूज मी, काय कोण आहात तुम्ही, काय नाव आहे तुमचं? आता सरपोतदार हे नाव विसरले महाजनी काका, तिकडनं सांगतो जीवा फोनवर मी चंद्रकांत सरपोतदार असं सांगा. मग भास्कर काका म्हणतात मी चंद्रकांत सरपोतदार आहे आणि मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. भास्कर आता काही बोलणार, तेवढ्यात जीवा म्हणतो आता तो दीडशाणा भास्कर तुम्हाला आयडी विचारेल बरं का काका. आणि मग भास्करने बरोबर आयडी विचारला आणि महाजनी काकांनी तो आयडी दाखवला. जीवा म्हणतो दाखवा दाखवा, त्याला माझी कला दाखवा. जीवा फोनवर बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता हे महाजनी काका घाबरतात मनातल्या मनात आणि विचार करतात मी फ्रॉड ऑफिसर आहे हे त्यांना कळायला नको. भास्कर आणि तो इन्व्हेस्टर दोघेही ते कार्ड बघतात आणि त्यांची खात्री पटते बरं का प्रेक्षकांनो, कारण ते कार्डच जीवाने तसं बनवलंय, म्हणजे जसं यांनी जीवाला फसवलं तसं जीवा यांना फसवणार आहे. त्यामुळे येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे, नक्की बघत राहा. आता भास्कर म्हणतो सॉरी, नाही म्हणजे बसा नाही इथे बसा. भास्कर आणि तो इन्व्हेस्टर विचारतात तुम्ही इथे येण्याचं कारण काय? महाजनी काका म्हणतात ती जुहूला जी समुद्राच्या समोर प्रॉपर्टी आहे ना. आता तो इन्व्हेस्टर लगेच म्हणतो ती माझी आहे. जीवा तिकडनं म्हणतो हा टकलू मध्ये मध्ये करतोय, त्याला जरा बोला. मग लगेच महाजनी काका म्हणतात तुमची आहे नाही तुमची होती म्हणा.
ती प्रॉपर्टी सरकारने गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी जप्त केली आहे. तुम्हाला आता त्या जागेचा ताबा सोडावा लागणार आहे. हे ऐकून भास्कर आणि इन्व्हेस्टरची फाटली मोठी आणि दोघेही घाबरतात. इकडे जीवा असा सिक्सर मारतो आणि म्हणतो अब आएगा मजा. आता तो इन्व्हेस्टर घाबरून म्हणतो सोडावी लागेल म्हणजे ती जागा मी विकत घेतली आहे, तुम्ही असं नाही करू शकत. जीवा म्हणतो काका त्याच्या तोंडावर पेपर फेका. महाजनी काका म्हणतात मी काय करू शकतो आणि काय नाही ते तुम्हाला माझा ID बघून कळलंच असेल. त्यावर लगेच हा माणूस म्हणतो सर माझं नाव राजेंद्र जाधव आहे. महाजनी काका एकदम कॉन्फिडन्समध्ये येतात आणि म्हणतात माझी एवढीशी ओळख पुरे नाही का तुम्हाला, का माझं सगळं इतिहास भूगोल दाखवू तुम्हाला. इकडे जीवा घाबरतो आणि म्हणतो काका तुमच्या कॉन्फिडन्सचा ग्राफ अचानक कसं काय वाढला. महाजनी काका त्या इयरफोनला हात लावून म्हणतात मग कोण आहे मी. आता त्या भास्करच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो काय काय बोललात तुम्ही आता, कोण आहे मी म्हणजे. आता लगेच इन्व्हेस्टर घाबरतो, जीवा तिकडनं घाबरतो. पण महाजनी काका ही परिस्थिती नक्की हँडल करतील असं वाटतंय. काय म्हणता प्रेक्षकांनो, नक्की सांगा मला, कारण एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढचा जो प्रोमो आहे ना तो एकदम टक्काटक दाखवलाय बरं का. आता या मानिनीबाई सुनांना कामाला लावताय आणि म्हणताय बाई दिवाळी जवळ आली आहे, फराळ करा, तुमचा हातभार लावा, तुमच्या नवऱ्यावरचं प्रेम उतरेल ना या फराळामध्ये. आता हा इन्व्हेस्टर भास्करला धमकी देत म्हणतो मी आता आनंद निवासची बोली लावणार आहे, मला माहित नाही भास्कर. आता इकडे जीवाला ते कळलंय की आता आनंद निवास विकला जाणार आहे. मग आता इकडे रम्या आणि मध्येच पार्थचा सीन दाखवलाय. रम्या काव्याला डिवचायला जाते आणि म्हणते ए काव्या गळ्यात मंगळसूत्राचा धागा बांधला म्हणजे बायको होता येत नाही. ए पार्थ कॉफी पिऊन घे. आता मात्र काव्या चिडते रम्यावर आणि म्हणते ए रम्या उचल ती कॉफी. कसं आहे ना मंगळसूत्र पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यात बांधलंय ग, आता त्याच अधिकाराने मी तुला इथून जायला सांगते असं समज. काव्या जेव्हा रम्याला बोलते तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच राहतो आणि या दोघांच्या नात्याला एक नवीन सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांनो. आजचा आणि इथून पुढचे सगळे रिव्ह्यूज खूप छान होणार आहेत असं दिसतंय खरी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात, मी खूप उत्सुक आहे उद्याचा एपिसोड बघण्यासाठी. तुम्ही आहात ना, मग नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.